तुम्हाला मी व्यस्त असणं जास्त आवश्यक आहे. इथे येऊन सारखं भेटण्यापेक्षा जय भगवान फाउंडेशनचे जे सर्व लोक आहेत सदस्य त्या सर्वांना मी आभार व्यक्त करते की ते हा सोहळा दरवर्षी करतात. कीर्तन खूप मन लावून ऐकत होते. खूप सुंदर प्रसंग तुम्ही बाबांच्या जीवनातला सांगितला. खरंच जीवनात बाबांच्या मध्ये ती क्षमता होती. त्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. त्यांनी स्वतःचं सत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःला एवढ्या वेदना दिल्या आणि एक बाळ जिवंत केलं. एक आईच्या जीवनामध्ये ह्याच्यापेक्षा मोठं काय असतं. तर भगवान बाबांचे ते एक ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा आणि वामन भाऊ ज्यांना वाचासिद्धी होती ते कर्मठ असं वामन भाऊचं व्यक्तिमत्व. ह्या दोघांचे विचार आपण इतके वर्ष ह्या सप्त्यांच्या माध्यमातून चालवत आहोत. हेच आपलं खरं संस्कार आहे. हीच आपली खरी शक्ती आहे. खूप सुंदर पिंगळे महाराज आपण सांगत होता. मी पण ऐकत होते. जर इलेक्शन नसतं तर मी पूर्ण कीर्तन ऐकलं असतं. पण ते ज्यांच्या घरी जायचं ते मला खूप त्रास देत आहेत फोन करून. त्यामुळे मला जावं लागेल. क्षमा करा. कधी योग येईल परत आपलं कीर्तन ऐकायचा. मला तर वाटतं पुढाऱ्यांना कीर्तनाला नेल्यावर बाकीचेच खूप वळवळ करतात. कार्यकर्ते वगैरे इतकं हे करतात की ते डिस्टर्ब होतं महाराजांना. म्हणून शक्यतो मी टाळते. पण त्यांनी माझ्या पूजेचा उल्लेख केला. या माऊल्या माझी पूजा रोज बघतात आणि हे बापडे पण बघतात रोज माझी पूजा. रोज एखादी गोष्ट करायला